कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या राज्यामध्ये मागच्या कित्येक वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही। भले महापालिका असेल, भले नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल। शेवटची निवडणूक 2023 ची अहिल्यानगरची महापालिका ही 2023 ला हिची मुदत संपलेली आहे आणि संभाजीनगर महापालिकेची मुदत एप्रिल 2020 ला संपलेली आहे। म्हणजे या 20 पासून तर आतापर्यंत 25 उजाडलेल्या तब्बल 5 वर्ष एक टर्म कंप्लीट झाली असते। मग नवी मुंबईची सुद्धा 2020 ला होती, कोल्हापूर निवडणूक 2020 ला होती। या सगळ्या निवडणुका जर बघितल्या तर आजच्या घडीला सरकारला या निवडणुका घ्याव्या वाटतात का, हा एक प्रश्न आहे सभापती महोदय। मग कोर्टाचे कारण, रिझर्वेशनचे कारण, हे सगळे कारण पुढे करून मला असं वाटतं एक पिढी बर्बाद करण्याचं काम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेण्यामुळे होतंय की काय, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे। अनेक महापालिका असेल, अनेक नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ज्या पद्धतीनं प्रशासनाची बेमुरवत खोरी या महाराष्ट्रात सभापती महोदय वाढलेली आहे। आपण ही ग्रामपंचायतीपासून काम करत आलेलं आपलंही नेतृत्व आहे। आपल्याला याची 100% जाणीव आहे की आज अशा निवडणुका न झाल्यामुळं, कारण शेवटी नगरसेवक असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, एक साधे साधे छोटे छोटे विषय, पाणी असेल, लाईट असेल, ज्याला गटर म्हणता येईल, वॉटर म्हणता येईल, मीटर म्हणता येईल, या सगळ्या विषयात सातत्यानं लक्ष देत असतात आणि लक्ष देऊन जनतेला ते 100% उपलब्ध होत असतात आणि मला असं वाटतं त्यामुळे जनतेच्या सोयी होत असतात। आणि मग राज्य सरकार एवढ्या सगळ्या घोषणा करतं, मग या निवडणुका लवकर व्हाव्या याच्यासाठी राज्य सरकार प्रयत्न का करत नाही, अशा प्रकारचा प्रश्न सभापती महोदय माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे। सभापती महोदय, या निवडणुका कधी झाल्या तर मला असं वाटतं निश्चित एक जनतेला न्याय मिळू शकतो। आज प्रशासन काय काम करतं, माझ्याकडे अनेक नगरसेवक, अनेक जिल्हा परिषद सदस्यांचे पत्र आहे सभापती महोदय विकास कामाविषयी, पण त्या संस्थेला पत्र दिल्यानंतर डागडुजीच्या वेळ कोणती संस्था, आता महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, काम करत नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे। कोणतेही विकासाचं काम असेल, कोणतेही जनतेच्या हिताचं काम असेल, मला असं वाटतं प्रशासनातील अधिकाऱ्यांना याच्याशी कोणते भावनिक अटॅचमेंट नसतं, जे मला असं वाटतं लोकप्रतिनिधींना, नगरसेवक सारख्या, जिल्हा परिषद सदस्यासारख्या अधिकाऱ्यांना सभापती महोदय असतं। आणि म्हणून या निवडणुका सातत्यानं प्रलंबित होत असताना त्या लवकर घेण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय। त्या निवडणुका कधी लवकर झाल्या तर निश्चित एक खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये एक जनतेला न्याय मिळण्याची स्थिती सभापती महोदय निर्माण होऊ शकेल। आज अनेक ठिकाणी प्रशासनातले आयुक्तासारखे लोक जे कलम 67(3) हे सातत्यानं वापरतात सभापती महोदय आणि अवाजवी खर्च मोठ्या प्रमाणावर अनेक महापालिकेमध्ये वेगवेगळ्या आयुक्तांच्या मार्फत केला जातोय। कारण 67(3) हे कधीतरी इमर्जन्सीमध्ये वापरायचं हत्यार आहे। एखाद्या पूर आला, अतिवृष्टी झाली, काहीतरी मोठ्या गोष्टी घडल्या, पण तो सर्रास आजच्या घडीला सगळे महापालिकेचे आयुक्त, मी कोणत्या एका आयुक्तावर आरोप करणार नाही, पण तो ओव्हरऑल मी सहज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महापालिकेतून जर ही माहिती घेतली तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं आयुक्तांची एक मर्जी किंवा एक तिथली दादागिरी त्या महापालिकेतली सभापती महोदय वाढलेली आहे। सभापती महोदय, असं होत असताना काही नगरपालिका असेल, काही महापालिका असेल, विरोधी पक्षाच्या ताब्यात असेल, तर त्या महापालिकेला निधी न देण्याचा प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणावर घडतोय। एखाद्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विरोधी पक्षाचा आमदार निवडून आला असेल किंवा सत्ताधारी पक्षाला पाहिजे तसं त्या भागातील जनतेने मतदान केलं नसेल, तर अशा नगरपालिका असेल, महापालिका असेल,
इकडं विकास निधी देताना दुजाभाव करण्याचं काम सुद्धा आताचं सरकार सभापती महोदय करत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.